यांना धर्म नाही काही नाही ते मोठे पोर आहेत ना मी आता सांगतो यांचं लग्न नाही होणार तुम्हाला एक चान्स आहे पण तुम्ही लढू नका बघा तुम्हाला एक चान्स आहे भारी ऑफर आहे माझ्याकडून तुम्ही आहे ना आमच्या टोळीत या आमच्या माऊली जाऊरकर जिंदाबाद आमच्या टोळीत या महिन्यातच लग्न फायनल करू महिन्यात आमच्या टोळीत या ना जे काही जमत नाही तुम्हाला मग एकच मोकळा आता अवघड झाले पोरी भेटत नाही पोरीची आई तर लई शायनिंग आणती लई शुद्ध बोलती अव्वा तेव्हा अय्या पय्या अव्वा आणि पोरीची आई म्हणा पोरीच्या आईला म्हणलं थोडं भाषण द्या माईक मध्ये काय करते नाकात न ते नाही शायनी आणि काय म्हणते आमच्या मुलीला जमीन पाहिजे आमची तर मुलगी रानात येणार नाही जमीन काय तुला इकायला पाहिजे का अय सासा आणि काय म्हणते तिला आई बाप नको पोराच्या पोराला आई बाप नको 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 भितडा संग बोलशील का लग्न झाल्यावर तर लग्नाचे आवड झाले एक माझ्या पैशाला लोळत तोंड वाकडं करून तो म्हणला महाराज हे लग्न म्हणलं मी जमवतो तू तोंड वाकडं करू नको तो म्हणला महाराज जमल ना मी जमवतो तो म्हणला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का माळ बुक्का आणतो पण जमल ना मी जमवतो त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक म्हणायची माळ आणली मी म्हणलं बारीक म्हणायची माळ जमतच नाही बारीक म्हणल्यावर बारीकच बायको भेटल तो म्हणला नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं मग टपुरी म्हणायची माळ हाटकाला झोपताना कसा रुतायचो मला मनाचं लय रुतत आहे मी म्हणलं लग्न मग रुतून द्या मग रुतून द्या लग्न म्हणले की गडी शिवच्या पोचवायचा तो असा बारीक बुक्का लावायचा मी म्हणलं मोठा लाव म्हणलं महाराज कपाळ काढला फिर ना लग्न लावतो टपाऱ्या बुका टपाऱ्या मार धोतर नेहरू टोपी असा भंगडा केला कोणत्याही कीर्तनात मी पुढं तो माग मी पुढं तो माग काही दिवसानं तेच पुढं आणि मी माग लोक त्याच्यात पाय पडायचे महाराज महाराज मला आपली लागली वाट आपल्याला कोणी मानत नाही कीर्तन झाला महिला मंडळ म्हणायचे आग गाय ही माऊली संघ आलेलं होतं काट आणि अजून उलट विचार करायचे माऊली संघ राहतोय व्यसन नसल धार्मिक असल आई बापाला जपित असल संस्कार दिसतोय बुका लावतोय वारकरी दिसतंय वारकऱ्याच्या घरी मध्ये सुकरला आपली पोरगी देऊन टाका 10 जणांची सोरी जमून दिली आमच्या गावाकड हा आता इथं जर कोणाचं जमत नसल मग चलो मग माऊली जाऊरकर जिंदाबाद आमच्या टोळीत त्या महिन्यातच लग्न फायनल कर नाहीतर असंच फिरा भगवीलुंडी गोळा गांजावाडा ओम नमः शिवाय तुम्हाला आता तेवढंच काम आहे आता हे पोर येत नाही चित्रांना हे गप बसत नाही ते बायको म्हणते एवढंच ते तर एक गुरुजी एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला पप्प्या उठ म्हणली तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे माग काय आहे तुम्हाला माझी चड्डी फाटली एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला तू 15 फळांची नाव सांग म्हणले 15 तो म्हणला सर फळांचा राजा आंबा गुरुजी म्हणले शाबास तो म्हणला सर नारळ नारळ गुरुजी म्हणले शाबास थांबले ते पोरगी चित्र होतं थांबलं मग मास्तरने विचार केला ह्यांनी त्याला 3च फळाचे नाव सांगितलेत सकाराम अजून 12 फळाची नाव सांग तो म्हणला सर 1 डझन केळी 3 आणि 12 झाले ना 15 हे असले चित्र पोरं असतात एकाने विचारलं एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला तुझा जन्म कधी झाला तो म्हणला बुधवारी तुमचा
सर म्हणले रविवारी. रविवारी जन्म होतच नाही. सर म्हणले का सुट्टीच असती. रविवारी कुठं असते काय? सर म्हणले चुप बस, लई बोलू नको तर कामाचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला सर आवाज खाली करायचा. बेल्ट काढून तुम्हाला मारू शकत नाही का? बेल्ट काढले तुमची पॅन्टच खाली. म्हणून महिला मंडळ तिने लई धमकी हो तुमची. नाही नाही उठू द्या इथं वास सोडशील जा. नाही उडे बरे उठ लगीला जायचं का? मग बस ना. नाही खोटं बोल नको. जायचं असलं तर जा. इथे वास सोडून जाशील. आले ती जाशील. आईचा पुत्र दे गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. महिला मंडळ तिन्ही लोका झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पुढे जन्माला पाहिजे. हे बरं आहे नीट बस रे. घर नाही हिची तर असतात. एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला. एक माझ्यापाशी आलं रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. मग एका अंगावर कसं झोपत असेल? मग आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला. पप्प्या उठू म्हणले रावणला कोण मारलं? ते पोरग लढायलाच लागलं. मला मी मारलं नाही सर. ते मला माहीतच नाही. ते लढायलाच लागलं पोरग. म्हणले खरं सांगा रावणला कोण मारलं? मजाक चालू नाही, खरं सांग. तुम्हाला सर तुमच्या पाया पडतो मी रावणला नाही मारलं. असले हे चित्र असतात. आणि हे मारुती सोपा नाही. गावसुद ह्या गावामध्ये आम्ही चूप बसतो. हे गाव तुमचं आहे आमचं नाही. तुमच्या गावात आम्हाला झपकी त्यान. ह्यो मारुती साधा नाही. पुरुष मंडळ ते टोपीवाले बाबा हे दाढी जाण्या मिशी असतील का? असतील. हे कसं शक्य? कसं शक्य? दाढी जाण्या मिशा कशा असतील? दोघांचं जन्म म्हणजे वायर गुतागुत केलेलं आहे ना. बुकाच केला. एवढी ताकद होती. आणि एवढी ताकद का आली? वाघानं आईचं दूध पेलं होतं. धराव माका दूध पियाता हनुमानजी. अंजनी माता का दूध पिये हनुमानजी. आणि अंजनी माताच्या दुधात एवढी ताकद होती. अंजनी माताच्या दुधाचा थेंब जरी असं दगड पडला खटमट दगड तुटत होता. एवढी ताकद होती. आता दूध नाही. आता दूधच नाही राहिलं. आता काय? गायकवाड साहेब इथं तुमच्या गावामध्ये पेट्रोल पंप आहे का? पेट्रोल पंप नाही. ते गाडीत टाकायचं नाही. दुसरं आहे ना. म्हणजे चेहऱ्याहून दिसतंय. म्हणजे 2-3 आलेलं आहे. मी असं चेहऱ्याहून ओळखतो. असं बघल्या ओळखतो. बघ इथं लव मॅनेज करणं आहे बघा 2-3. 5:30 पडून बघ तुम्ही. माझ्या नादी कोणी लागायचंच नाही. तू त्याला ऐकीतच नाही. तुझ्या नादी कुत्र लागत नाही. कुत्री कसं लागल? 100 टाणकरी असू दे 100. ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात तुमच्या दम असते तुम्ही पिऊन दाखवा. सगळं जमल पण ते कुठं जमल? म्हणजे आमची गाथा गेली. आमचा मालिका गेला. आता इथं सांगितलं ना कोणाला दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी आता मंडपाच्या बाहेर गेल्या काढलीच तंबाखू. बघा लईच लांबून मारायचे येतात बघ. काय का असं ना. पण आजचं तर लईच बारीक पिल्लू होतं बघ. सुन आहे का तुझ्या का? दुसरा म्हणला गावकऱ्यांनी लईच निवडून महाराज आणलेत बघ. आजचं तर लईच बारीक पिल्लू होतं. पण आपल्याला लई ठोकत होतं बघ. दुसरा म्हणला त्यांनी शरणाला दारू पिऊ नका, व्यसन करणं. गैप्रे त्यांच्या पुढे बसलंय ना. खरंय तुमचं खरंय. ते निघून गेले ना. धंदा आहे त्यांचा. ठोकली आमची. आणि बेवडे तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही असं माझं कीर्तनात ऐकणार नाही. ह्या कानानं ऐकणार, ह्या कानानं सोडून देणार. हे तुमचा रोजचा धंदा आहे 7 दिवसाचा. तुम्ही आता किती दिवसाचा सप्ताह आहे? किती वर्ष पण चालू आहे? 7
7 वर्ष झालं. 7 वर्षापासून आता गावकऱ्यांनी किती महाराज वाटला होतील, तरी यांच्यात बदल नाही. बेवड्यात यांची झक मारती ते मारणारच. तुम्ही आता कीर्तन संपल्यावर चपलीचा चांगला जोड बघायचा. अरे ते मागचं सोनं आताच बघा बेवडे. हा आता आम्हाला आनंद बातमी आली, तुमची दारू सुटली आता का सीजन संपला. बापाची जमीन निघली अख्खी. आता काय राहिलं तुमच्यापाशी, यांच्यापाशी? आता या आपलाच घरचा गिलास. 1 जानेवारीला 31 डिसेंबरला हाणली मजा. चिकने डे अँड हॅपी न्यू इयर, तुमचं नवीन वर्ष. आणि आपल्या सर्वांचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं. आंब्याला बरेच झाडाला पलवी फुटते आणि अयोध्याचा राजा वनवासाहून परत येतो, तो आपला नवीन वर्ष. हे आवला दे 1 जानेवारीला. आता काय पिणार? आता टाळकरी मंडळी आणि विनेकरी बाबा, चोपदार बोबदार सगळे इथं नसतात. आपली अवलादी नाही इथं नसतात. आपले डीजे गडुनाचं पाणी कशाला ढवलेलं, नागाच्या पिल्ला कशाला ढवलेलं, नागाच्या पिल्ला. अशी येडे का होतात 4 गुरुवारमुळं? झाले का? झाले 4 गुरुवार? उपवास धरला का? काय बाबाची आई, उपवास धरला होता का तुम्ही? धरता तुम्ही उपवास? तुम्ही पण धरता? हा 4 गुरुवार धरत्याने एखाद्या दिवशी नवऱ्याचे पाय पडते का? इकडे पार्वतीने गुरुवार धरला आणि तिकडे शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? आणि इकडे पार्वतीने आरती बदलली, दुर्गड दुर्गड वाहित संसारी अनाथ अनाथ. आणि इकडे पार्वतीने एखादं धरली आणि इकडे शंकर काळ्या पिशीत मटण घेऊन आला. काळ्या पिशीत खपून टाकेल शंकर मुतला छड्डीत. क्वालिटी नाही, दर्जा नाही. इथं नाचलं पाहिजे. अरे भाड्याच्या बाई वाड्यावर आहे आणि राहतो भाड्याच्या घरात. राहायला घर नाही, बाईला बोलवतो वाड्यात. काय काम आहे बाईला? तमाशाची बाई आणली तर खालून दगड आणतो. गडी वजनदार आहे. खात नाही का? बालपण गेलं खोड्या करण्यात, हे चाड्या लावण्यात. तरुण पण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात. आणि मथऱ्यापणी नुसता खाटावर पडतो आणि यमाला म्हणतो, यमा ये लवकर. यमाला तू साध्या अवधीचा नाही, तुला अमावस्याशिवाय नेता येत नाही. खात नाही. आणि पाहुणे आले, पाहुण्याकडे असं पाहतो. पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणले थोडं दूध. पाहुणे म्हणले थोडी दारू. खातच नाही. हा बाई वाड्यावर आणि राहतो भाड्याच्या घरात. आपलं भाड्याच्या घरात राहतो आणि बाईला बोलवतो वाड्यात. आणि मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चेन तर वडवड, अख्खी चेन खाली. गावचा विकास झाला पाहिजे. आणि काही काही गावामध्ये असे सुंदर तसे सप्ते नाही होत गायकवाड साहेब. हे आपल्यासारखी सप्ते नाही होत. तमाशा नाच तमाशा नाच. आणि काय गावकरी काय म्हणतात, काय नाही बोलवायची बाई आपल्या गावात. बाई बोलवल्याशिवाय, बाई नसल्याशिवाय पीक पाणी नाही. आली बाई, ती आणले भाषण करणार, म्हणतो शांत बसा. हा मोठी कष्टानं बाई आणली आणि त्याच कार्ड खालून ओरडत, शांताबाई समोर कुठे गेलते तुम्ही? तुमची आठवण